स्वराज्य न्यूज मराठी, माझा हक्क माझं राज्य स्वराज्य। साधुग्रामच्या जागेसाठी तपोवनातील 1825 झाडे तोडण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला। त्याचे तीव्र पडसाद शहरात उमटले। पर्यावरणप्रेमी वृक्षप्रेमींनी त्यावर जोरदार हरकत नोंदवत आंदोलनं सुरू केली आहेत। तरीही महापालिका आपल्या निर्णयापासून हटत नसल्यानं नाशिक रोडमधल्या कोविड योद्धा फाउंडेशन, माझा नेहरूनगर परिवार यासारख्या सामाजिक संस्थांनी 5 दिवस लाक्षणिक उपोषण सुरू केलंय। विभागीय महसूल आयुक्त कार्यालयासमोर या आंदोलनास प्रारंभ होताच त्यास वृक्षप्रेमींनी पाठिंबा देऊ केलाय। झाडे वाचवा, तपोवन वाचवा, नाशिक वाचवा, तपोवन वाचवा। नहीं चलेगी, नहीं चलेगी, हुकुमशाही नाही चलेगी। थांबलीच पाहिजे, थांबलीच पाहिजे। तपोवनातील वृक्षतोड थांबलीच पाहिजे, थांबलीच पाहिजे, थांबलीच पाहिजे। एकही झाड कापू देणार नाही, देणार नाही, देणार नाही। एकही झाड कापू देणार नाही, देणार नाही, देणार नाही। गौतम पगारे, नितीन चंद्रमोरे, विशाल तेजाळे यांच्या उपस्थितीत हे आंदोलन होत असून मनपा आणि राज्य सरकारनं वृक्षतोडीचा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा आंदोलनाची व्याप्ती वाढवण्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिलाय। तपोवन वाचवा, झाडे वाचवा यासाठी फार मोठी मोहीम हाती घेतलेली आहे नाशिक शहरामध्ये। आज आम्ही नाशिक रोडमधनं या ठिकाणी लाक्षणिक उपोषण या ठिकाणी केलेलं आहे। यामध्ये माझं नेहरूनगर म्हणून आमचा एक मोठा ग्रुप आहे। त्या नेहरूनगरचे जे सगळे सदस्य या ठिकाणी आले आहेत, त्यांनी या ठिकाणी आम्हाला पाठिंबा दिला आहे। एवढंच म्हणायचं आहे मित्रांनो, ते झाड वाचलं म्हणजे आईचा जो पदर असायचा, लहानपणी आपल्या डोक्यावर आईचा जो पदर असायचा, ती सावली आपल्याला ती मिळायची, परंतु ती म्हणजे हेच झाड आपलं आईची हत्या करायचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात येत आहे। ती कुठंतरी थांबलं पाहिजे। आणि आपल्याला नाशिक शहर जर बघितलं, यापूर्वी मी साधारण आता हा 3रा माझा कुंभमेळा आहे। याच्या अगोदर बघायचो नाशिक शहरात जात असताना मोठमोठे झाडं या ठिकाणी असायचे। आता ही वनराई पूर्ण ते पूर्ण नाशिकमधून नामशेष होत चाललेली आहे। तर आता एकच विनंती आहे की हे कुठंतरी वाचलं पाहिजे। सिमेंटाचं जंगल या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात वाढू लागलेलं आहे, ते कुठंतरी थांबलं पाहिजे। बिबटे या शहरामध्ये येऊ लागलेले आहेत, त्यामुळं आपल्याला वनराई फार महत्त्वाची आहे। रामाने इथं वनवासासाठी आले होते, का आले होते? कारण या ठिकाणी वनराई फार मोठ्या प्रमाणात होती। आज ती कंप्लीट नामशेष करण्याचा प्रयत्न करत आहेत। काही लोक यासाठी संघटना या ठिकाणी धावलेल्या आहेत, या थांबल्या पाहिजेत। यासाठी आम्ही इथं लाक्षणिक उपोषणाला आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत। वाचवा ही मोहीम फार जोरात चालू आहे आणि तपोवन हे इतिहासकालीन आहे। ते असं झटकन नामनुसार करता येणार नाही आणि आम्ही करून देणार नाही। आमच्या मागे आज संपूर्ण नाशिक शहर, जिल्हा, महाराष्ट्रातील सर्व लोक उतरलेले आहेत आणि यांचा डाव आम्ही आणून पाडू। नमस्कार नाशिककर, तपोवन वाचवा, झाडे वाचवा। झाडाचं काय महत्त्व आहे हे आज सकाळपासून जेव्हा इथे बसलोय, जेव्हा उन्हाच्या झळा लागत होत्या आणि आत्ता थोडी झाडाची जशी आमच्या सावली डोक्यावर पडली, तेव्हा कळालं झाड हे आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे। आज लोक गाडी लावण्यासाठी झाडाचा शोध घेतात, उभं राहण्यासाठी झाडाचा शोध घेतात, पाऊस आल्यावर झाडाचा शोध घेतात। एवढं सगळ्यांना झाडाचं महत्त्व माहीत असून सुद्धा आज तपोवनामधील 1800 झाडात कत्तली करण्यामागे डाव रचलेला आहे आणि हा डाव आम्ही आणून पाडू, एकही झाड तोडू देणार नाही। या आंदोलनात विलास मोरे, मनोज गायकवाड, राजेश वाघ, सुरेश निकम, दत्ता दंडगवाळ, अमोल पगारे, नितीन काळे, मनोज सोनार, अनिल बहोत, विनीत सातपुते यांच्यासह अनेक वृक्षप्रेमी सहभागी झाले आहेत। न्यूज ब्युरो, स्वराज्य न्यूज मराठी, नाशिक रोड।